Welcome students in our e-learning class. The first day of English. We are going to learn a poem. Before learning the poem, I want to discuss you about our e-class. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आठवीच्या ई लर्निंग क्लासमध्ये तुमचं स्वागत. इंग्लिशच्या पहिल्या तासाला सुरुवात करत असताना काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्यावे लागतील. कोरोना व्हायरसमुळे आज शाळा बंद आहेत, क्लास बंद आहेत आणि त्यामुळे आपल्याला ऑनलाईन शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्याचा एक भाग म्हणून आपण ई लर्निंग क्लास. डिअर स्टुडंट्स, वी आर गोइंग टू लर्न द फर्स्ट पोएम ऑफ आवर टेक्स्ट बुक स्टँडर्ड 8 युनिट 1. And title of the poem is Be the Best. Be the best. Be the best is our first poem's title. If you observe this title, we have some questions about what is be and what is best. In our educational life or in each living things, each one have or each one want to get success. Therefore, he or she try hard and hard to get it. We all know about success. यश ही संकल्पना अशी आहे. त्या यश या शब्दावर आपण खूप काही बोलू शकतो. कारण सक्सेस इज अ जर्नी. Success is a journey. It is not a destination. Therefore, we must have to struggle hard to get it. Be the best means we must get success and also do your work with the enthusiastic and the best manner. The title of the poem Be the Best always inspire the students. So how to get work and how to struggle hard, how to do our work best and how we must success. तर यश मिळवण्याची जी संकल्पना आहे, ही संकल्पना इतकी सुंदर आहे. ही संकल्पना प्रत्येक सजीवाला त्याच्या पद्धतीने ती मिळत असते. आणि जे मिळवायचे म्हणजे जे काही साध्य करायचे ते साध्य होणे म्हणजे यश. या कवितेचे जे कवी आहेत ते डगलस मॅलॉक. पोएट ऑफ द पोएम इज डगलस मॅलॉक. Douglas Malloch. Something about the poet Douglas Malloch. Douglas Malloch is a American poet, and he worked for nature, and he always like to do his work better and better. The poet
Douglas Malloch always improve the students, motivate the students, inspire the students only about how to do our work. We should do our work with the enthusiastic and the best manner. Before learning the poem, poet Douglas Malloch asks you some questions about how to get success. Each person, each student always want to get it. So we also want to get success in your exam, in your life. So first questions of poet to you is have you got a prize in any competition. Means की आपण एखाद्या स्पर्धेमध्ये कधी भाग घेतला का? तर याचं बहुतांशी उत्तर असंच आहे की प्रत्येकाने स्पर्धेमध्ये भाग घेतलेलाच असतो. आणि बरोबर आहे, येस आय हॅव गॉट इट. अनदर क्वेश्चन फॉर यू, हाऊ डिड यू फील ॲट दॅट टाइम. म्हणजे जेव्हा कोणत्याही गोष्टीचं यश मिळतं त्यावेळेस तुम्हाला कसं वाटतं? वी ऑलवेज फील लाईक हॅपी व्हेन वी गेट आवर सक्सेस. थर्ड क्वेश्चन, हॅव यू एव्हर फेल्ड इन युअर एफर्ट्स. म्हणजेच की तुम्ही प्रयत्न करत असताना अपयश कधी मिळालं का? आणि बरोबर आहे, कारण सक्सेस आणि अनसक्सेस, फेलर, सक्सेसफुल पर्सन्स दोन्ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. या प्रश्नाचा जर अर्थ आपण घेतला की आपण कोणतेही प्रयत्न करत असताना अपयशी झालात का? आणि बरोबर आहे, कारण अपयशी यशाची पहिली पायरी. कारण अपयश आल्याशिवाय यश मिळणार नाही. अगदी बरोबर आहे. म्हणून याचं उत्तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर निश्चितच असे येईल की यस, वी हॅव फेल्ड इन आवर एफर्ट्स मेनी टाइम्स बट वी ट्राय टू गेट इट अँड वी ऑलवेज सक्सेस इन इट. चौथा प्रश्न असा दिलाय की डू यू वॉन्ट और डू यू थिंक वी शुड ॲक्सेप्ट सक्सेस ॲज वेल ॲज फेलर. कारण यश स्वीकारणं आणि अपयश पचवणं ह्या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. चौथ्या प्रश्नामध्ये जे प्रश्न केला आहे तुम्ही आपल्याला की डू यू थिंक वी शुड ॲक्सेप्ट सक्सेस ॲज वेल ॲज फेलर. कारण यश आणि अपयश ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे अपयश आलं म्हणजे यश मिळणार नाही हे मनातून काढा. यश तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही अपयशी व्हाल अगोदर. कारण कोणत्याही गोष्टीची जी जाणीव असते ती तेव्हाच होते तेव्हा आपल्याला अपयश मिळतं. आणि अपयश मिळाल्यानंतर आपण तेवढ्याच जिद्दीने पुढे जातो आणि प्रयत्न करून यश साध्य करतो. म्हणून डू यू थिंक वी शुड ॲक्सेप्ट सक्सेस ॲज वेल ॲज फेलर. म्हणून असं तुम्हाला वाटतं का की यशाबरोबरच अपयश हे आपण तेवढ्याच तीव्रतेनं स्वीकारायला हवं? आणि बरोबर आहे, स्वीकारायलाच पाहिजे. का बरं? कारण अपयश पचवताही आलं पाहिजे आणि यश सुद्धा तेवढंच. कारण म्हणजेच यशाने हुरळून जायचं नसतं आणि अपयशाने खचून जायचं नसतं असं डगलस मॅलॉक आपल्याला ह्या पहिल्या प्रश्नामध्ये सांगतात. शेवटचा प्रश्न असा दिलाय की व्हॉट विल बी युअर रिॲक्शन इफ यू आर नॉट सिलेक्टेड इन अ टीम. कारण पाचवा प्रश्न असा आहे की जर समजा एखाद्या टीममध्ये, एखाद्या संघामध्ये जर तुम्हाला अपयश मिळालं तर तुमच्या प्रतिक्रिया काय असतात, रिॲक्शन काय असतात? सोपं उत्तर आहे की ज्यावेळेस अपयश मिळतं त्या बरेच जण अपयश मिळाल्याने नाराज होऊन ते काम तिथेच सोडून देतात. आणि बरेच जण अपयश मिळाल्यानंतर तेवढ्याच जिद्दीने पुन्हा काम करायला लागतात. म्हणून व्हॉट विल बी युअर रिॲक्शन्स इफ यू आर नॉट सिलेक्टेड इन अ टीम. एखाद्या संघामध्ये जर तुमची निवड झाली नाही तर तुमच्या प्रतिक्रिया काय असतील? तर आपल्या नक्कीच प्रतिक्रिया अशा असतील की वी ऑलवेज ट्राय टू गेट इट. आम्ही ते नक्कीच मिळवणार. तर मित्रांनो, या कवितेच्या टायटलवरून शेवटी काय साध्य होतं? शेवटच्या प्रश्नातून एकच येतं की बी द बेस्ट. म्हणजे जे काय करायचंय तुम्हाला ते कसं करा? विथ enthusiastic and vigorous manner. अतिशय उत्साहाने करा. कारण वर्क व्हाईल यू वर्क, प्ले व्हाईल यू प्ले. खेळाच्या वेळी खेळा, कामाच्या वेळी काम करा.
आणि जे करायचे ते कसं करा, अतिशय मनातून करा, तल्लीन होऊन करा. म्हणून कवितेचे टायटल आपण प्रूव्ह केलं. आता आपण पाहूया बी द बेस्ट. यामध्ये सर्वात महत्त्वाचे जे काही हार्ड वर्ड्स आहेत ते हार्ड वर्ड्स आपण पाहूया. पहिला वर्ड आहे, फर्स्ट ऑफ ऑल आय शॅल रीड द पोएम and you will see to your textbook. Be the best. Be the best. If you can't be a pine, if you can't be a pine on the top of the hill, be a scrub in the valley, but be the best little scrub by the side of the rail. Be a bush if you can't be a tree. Here, word scrub. Scrub means a bush, a little bush, little bush अर्थात झुडूप. Then pine means देवदार, a tall tree, देवदार वृक्ष. Then valley means दरी. Reel means stream. म्हणजेच प्रवाह किंवा झरा. First stanza of the poem want to tell you. Douglas Malloch suggest us about getting success. Be the best means do your work best with a enthusiastic manner. If you can't be a pine on the top of the hill, each student try hard to get success, and for this purpose he and she always do his duty, do his work with the happiest manner. But some students sometimes move back from their aim. Therefore, the poet Douglas Malloch suggests them, if you can't be a pine, on the top of the hill, be a scrub in the valley, but be the best little scrub by the side of the rail. Be a bush if you can't be a tree. जीवनामध्ये हेच फार असतं. कारण nothing is impossible. Everything is possible. But we have to struggle it. We have to get it. And we always try to get it. You shouldn't be back from our purpose. कवितेच्या पहिल्या स्टांजामध्ये कवी डगलस मॅलॉक आपल्याला प्रेरित करतो, प्रेरणा देतो की विद्यार्थी मित्रांनो, जीवनामध्ये काय साध्य करायचं आणि ते कसं करायचं, की जे काय करायचं बी द बेस्ट, अर्थात काय डू युअर बेस्ट, डू युअर वर्क बेस्ट. जे करायचं ते अतिशय मनातून करा. डोंट बी बॅक, ध्येयापासून परावर्तित होऊ नका. आणि म्हणून इफ यू कांट बी अ पाईन म्हणजे उंच असा देवदार वृक्ष. कारण प्रत्येकाचं ध्येय हे उच्च असतं, परंतु ते जर साध्य झालं नाही तर आपण पाठीमागे येतो. डगलस मॅलॉक हा निसर्गप्रेमी कवी आहे आणि यशाची तुलना त्याने निसर्गातील अनेक गोष्टींची उदाहरणे देऊन महत्त्व पटवून दिले की जीवनामध्ये साध्य करत असताना उच्च विचार करा, परंतु ते जर नाही मिळालं तर नकारार्थी भूमिका घेऊ नका. कारण जे साध्य करायचं ते मनातून करा. आणि म्हणून इफ यू कांट बी अ पाईन, आणि म्हणूनच मित्रांनो, उंच टेकडीवर जे देवदार वृक्षाचं झाड असतं
म्हणजेच यश हे महान उच्च गाठायचं असतं तुम्हाला. पण इथे कवीने उपमा कशाची दिली आहे? देवदार वृक्षाची दिली. किंवा कोणत्या देवदार वृक्षाची दिली की जी उंच टेकडीवर आहे, की तिथं आपण सहजासहजी पोहोचू शकत नाही, पण प्रयत्न करतोय पोहोचण्याचा. म्हणून जर तुम्ही एक देवदार वृक्ष टेकडीवरील, उंच टेकडीवरील एक देवदार वृक्ष जर बनू शकत असाल किंवा नसाल, किंवा एक उंच असं झाड, मोठं देवदार वृक्षाचं झाड बनवू शकत नसाल, तर बी अ स्क्रब ऑन द इन द व्हॅली. तर कमीत कमी दरीमधील एखादं छोटस झुडूप तरी व्हा. पण झाड होता आलं नाही म्हणून झुडूप होणार नाही असा विचार कधीच करू नका. म्हणून बट बी या ओळीतूनच कवी स्पष्ट करतो. बट बी म्हणजेच काय? तुमचे प्रयत्न सतत चालू ठेवा. द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साइड ऑफ द रीड, बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. आणि म्हणून पर्वतावरून, टेकडीवरून जे निघालेला झरा आहे, तो झरा पूर्ण दरीच्या दिशेने येतोय आणि त्या दरीच्या दिशेने येणाऱ्या झाडाच्या किंवा येणाऱ्या त्या दरीच्या प्रवाहाच्या बाजूला एक छोटस झुडूप बनण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही झाड बनू शकत नसाल तर असं कवी कवितेच्या पहिल्या कडव्यामधून सांगतोय. म्हणजे यावरून आपण असं स्पष्ट करतो की युअर गोल मस्ट बी हाय बट यू शुडंट बी बॅड व्हेन यू गेट फेल. आणि म्हणून जर अपयश आलं तर त्यावेळेस खचून न जाता यश मिळवण्याचा पुन्हा प्रयत्न करा. ते आपल्याच हातातलं आहे. इन अनदर स्टँजा the poet want to suggest you, Douglas Malloy want to tell you about how to get success. In another stanza, if you can't be a bush, if you can't be a bush, be a bit of the grass, and some highway happier make. If you are a muskie, then just be a bass, but the liveliest bass in the lake. In another stanza, he want to suggest you. He had compared grass and a bush. म्हणजे कवीनं पहिल्या कडव्यामध्ये या उंच अशा झाडाची, पाईन वृक्षाची तुलना केली. आणि कवी पुढे काय म्हणतोय की इफ यू कांट बी अ बुश, अ बीट ऑफ द ग्रास. अ बीट ऑफ मीन्स अ स्मॉल पीस, म्हणजे एक छोटासा तुकडा, छोटासा तुकडा. If you can't be a bush, be a bit of the grass, and some highway happier make. If you are a muskie, muskie means muskie, and bass means a kind of fish. मस्काई and a bass, एक प्रकारचं माशाची जात, नेम ऑफ फिश. एक प्रकारचा मासा. If you are a muskie, then just be a bass, but the liveliest bass in the lakes. In another stanza, the poet Douglas Malloy tell you about how to get success. म्हणजे if you can't be a bush, पहिल्यांदा आपण एका झुडपापर्यंत आलो. पण कवी दुसऱ्या कडव्यामध्ये पुन्हा टर्न होऊन म्हणतो की इफ यू कांट बी अ बुश, की जर तुम्हाला एक झुडूप बनता येत नसेल तर अ बिट ऑफ ग्रास, किमान गवताचा एक काडी किंवा एक साधा कण तरी बना. एक मोठं झुडूप नसेल तर गवत बना. अँड सम हायवे हॅपीएस्ट, कारण गवत सुद्धा खूप निसर्गरम्य वातावरण तयार करतो. कारण रस्त्याच्या बाजूला ते एक जर गवत आपण पाहिलं तर अनेक संच झाल्यानंतर पूर्णपणे हरितरायचं होते. आणि म्हणून कवी म्हणतो की अँड
सम हॅव ए हॅपियर. कारण एका गवताच्या काडीनं अनेक गवत तयार होतील आणि जो महामार्ग आहे तो महामार्ग सुद्धा पूर्णपणे निसर्गरम्य वाटेल. म्हणून झुडूप बनता आलं नाही तर गवत तरी म्हणा, असं कवी ह्या दोन ओळीमध्ये म्हणतो. पुढच्या ओळीमध्ये म्हणतो, इफ यू आर अ मस्काई देन जस्ट बी अ बास. जर तुम्हाला एक मोठा मासा होता म्हणजे मस्काई नेम ऑफ फिश, एक प्रकारचा मासा, बट द लवलीएस्ट बास इन द लेक. म्हणजे जर मोठा मासा बनता येत नसेल तर बनत नसाल तर एक छोटा मासा तरी बना, पण मासा असा बना की जेणेकरून द लाईव्हलीएस्ट बास इन द लेक, त्या तलावातील अतिशय सुंदर दिसणारा, कारण फक्त आपलं चित्त वेधून घेणारा तोच मासा असेल असा मासा बना, मोठ्याच्या मागे लागू नका. म्हणून जे काय करायचं ते अतिशय मनातून करा, असं कवी डगलस मॅलॉक सेकंड स्टांजामध्ये सांगतोय. इन द थर्ड स्टांजा ऑफ द poet Douglas Malloch want to tell you, or he want to prove by giving another example with related to nature. We can't all the captains. Here word captain means kaptan. Kaptan means a leader of army, म्हणजे एक नेता, जेणेकरून एका टीमचं नेतृत्व करणारा सैनिक कप्तान. वी हॅव गॉट टू बी द क्रू. आणि म्हणून कवी पुढे या ओळीत सांगताना क्रूज हा शब्द वापरतो. क्रू म्हणजे जहाजातील कर्मचारी, कामगार. म्हणजे we can't all be the captains. We have got to be a crew. There's something for all of us here. There is big work to do and there is lesser to do, and the task you must do is the near. म्हणजेच कवितेच्या तिसऱ्या कडव्यामध्ये डगलस मॅलॉक तुम्हाला प्रेरणा देतोय की बाबांनो, विद्यार्थी जीवनामध्ये खूप काही शिकायचं, परंतु ते शिकत असताना आपण निसर्गाच्या सानिध्यात राहा, कारण त्याचं अनुकरण करा. कारण निसर्ग कधीही हार मानत नसतो. तसंच विद्यार्थ्याने कधी हार मानू नये. म्हणून वी कांट ऑल बी द कॅप्टन्स. कारण ध्येय तर उच्च आहे, आपल्याला खूप काही मोठं बनायचंय, परंतु एकदाच मोठं होता येत नसतं. म्हणून वी कांट ऑल द कॅप्टन्स. वी हॅव गॉट टू बी क्रू. जर कॅप्टन बनता येणार नसेल, कारण कॅप्टनची पूर्णपणे भूमिका मोठी आहे आणि डायरेक्ट कप्तान होत नसतो कोणत्याही टीमचा, परंतु जर कप्तान बनण्याचे प्रयत्न करत असाल आणि त्यात यश नाही मिळालं तर वी हॅव गॉट टू बी अ क्रू. कमीत कमी त्या जहाजाचा कामगार तरी बना. कारण देयर इज समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर. कारण इथे आपल्याला करण्यासाठी खूप काही आहे. कारण यश असं नाहीये. यशाची संकल्पना इतकी आहे की जिथे आपण काही साध्य करू शकतो. कारण ध्येयापासून वंचित कधी होऊ नका. ध्येय वेडे असावं. म्हणून कवीने सांगितले की देयर इज समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर. आपल्यासाठी करण्यासारखं खूप काही आहे. There are lots of fields to get success in it. कारण यश मिळवण्यासाठी अनेक क्षेत्र आहेत आणि त्यातून आपल्याला यश मिळवता येतं. म्हणून there is something for all of us here. There is big work to do. कार्य करण्यासाठी खूप काही आहे, खूप काम करता येतं. and there is lesser to do. आणि खूप तर काम आहे, परंतु त्यामध्ये lesser means less important. त्याचं महत्त्व नसलेलं, म्हणजे ज्याचं महत्त्व नाही, अनइम्पॉर्टंट, थोडक्यात. कमी महत्त्वाचे. मग कवी म्हणतो की देयर इज बिग वर्क टू डू अँड देयर इज लेसर टू डू अँड द टास्क यू मस्ट डू इज नियर.
म्हणजे इन द थर्ड स्टांजा he want to prove by giving the examples about captains and a crew member. म्हणजेच there is big work to do and there is lesser to do. करण्यासारखं खूप काही आहे, परंतु जे कमी महत्वाचे महत्व नाही असं सोडून दिलेलं चांगलं. म्हणून काम करण्यासाठी खूप काही आहे and the task you must do is the near. परंतु खूप काही आहे असं म्हणून नाही की जे कार्य टास्क म्हणजे काय, नेमून दिलेलं कार्य, निश्चित असणारं कार्य. आणि मग जे कार्य तुम्हाला दिलेलं आहे ते टास्क अतिशय महत्वपूर्ण आहे, ते पूर्ण करायलाच पाहिजे. म्हणजे टास्क मीन्स गिवन वर्क, नीडेड वर्क, म्हणजे ज्यासाठी जे कार्य नेमून दिलेलं कार्य. म्हणून अँड द टास्क यू मस्ट डू द नियर, आणि यासाठी तुमच्या जवळचे साध्य करण्याचं कार्य आहे, जे टास्क आहे, नियमित दिलेलं काम आहे, ते तुम्ही कंप्लीट कराच, ते पूर्ण करा. जे कमी महत्वाचं आहे ते सोडून द्या, जे अति महत्वाचे ते पूर्ण करा. करण्यासारखं खूप काही आहे असं कवी तिसऱ्या कडव्यामध्ये सांगतो. इन द लास्ट स्टांजा ऑफ द पोएम, पोएट वांट टू सजेस्ट यू, इफ यू कांट बी अ हायवे, इफ यू कांट बी अ हायवे, then just be a trail. Highway means फार मोठा रस्ता, एक महामार्ग. परंतु ट्रेल मीन्स TRAI, ट्रेल मीन्स अ पाथ, एक कच्चा रस्ता, वाट, पाऊल वाट. म्हणजे कवी म्हणतोय की इफ यू कांट बी हायवे देन जस्ट बी अ ट्रेल. कारण उच्च व्यक्ती, प्रत्येक जण काहीतरी नवीन साध्य करण्याचा प्रयत्न करतात, उच्च साध्य करण्याचा प्रयत्न करतात, परंतु ते जर नाही मिळालं तर खचून जायचं नाही. म्हणून डगलस मॅलॉक म्हणतात की इफ यू कांट बी हायवे, की जर महामार्ग तुम्हाला बनता येत नसेल तर देन जस्ट बी अ ट्रेल, तर किमान पाऊल वाट तरी बना. पण महामार्ग मिळवताना पाऊल वाट सुद्धा करणार नाही, तिथपर्यंत जाणार नाही, हे नकोच. असं निरागस होऊ नका किंवा नकारात्मक भूमिका घेऊ नका असं कवी म्हणतो. म्हणून इफ यू कांट बी अ सन बी अ स्टार. कारण आपल्या ज्या इच्छा आकांक्षा असतात त्या पूर्णपणे फार मोठ्या असतात. कुणाला वाटतं मला सूर्य सुद्धा व्हावं, प्रयत्न करत असतात, परंतु यश मिळेल असं नाही. म्हणून डगलस मॅलॉकने या गोष्टीवर प्रकाश टाकताना स्पष्ट केलं की इफ यू कांट बी द सन, सन म्हणजे सूर्य. आता सूर्य किती आहे जगामध्ये, आपल्या पृथ्वीवर एकच सूर्य आहे, पण तारे अनेक आहेत. पण ताऱ्याने सूर्याची भूमिका कधी केली नाही, आणि सूर्य कधी ताऱ्यांना कमी लेखला नाही. कारण जे आपल्याला दिलेलं आहे ते पूर्णपणे महत्वपूर्ण आहे, हेच लक्षात घ्या. प्रयत्न नक्कीच करा, परंतु अपयश आलं तर खचून जाऊ नका. इफ यू कांट बी द सन. आणि म्हणून जर तुम्हाला सूर्य जर बनता येत नसेल तर किमान तारा तरी बना. इट इजंट बाय साइज दॅट यू विन ऑर यू फेल. कारण कोणत्याही गोष्टीचं यश अपयश हे आकारावर नसतं. कोणत्याही आकाराने आपण यशस्वी होतो, कारण हे पूर्णपणे असं नाही. कारण या माध्यमातून आपण यशस्वी होऊ किंवा त्या माध्यमातून अपयशी होऊ असं नक्कीच नाही. इट इजंट बाय साइज दॅट यू विन ऑर यू फेल. म्हणजे ते तुमच्या जिंकण्यावर, तुमच्या अपयशावर नक्कीच नाही, आकारावर तर कधी जाऊ नका. परंतु कमीत कमी बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. परंतु जे तुम्हाला साध्य करायचंय ते इतकं साध्य करा, इतकं प्रयत्न करा की जेणेकरून ते नक्कीच आपल्याला प्राप्त होईल. डोंट मूव्ह बॅक बाय युअर ओन एम, असं कवी डगलस मॅलॉक या कवितेतून आपल्या समोर मांडतो. डू यू अंडरस्टँड इट? सो नाउ वी हॅव टू सॉल्व द क्वेश्चन्स अँड आन्सर्स. We had already learnt the poem. For our poem, there are only 5 marks. First,
question or the pattern of our poems questions. It has only 5 marks. First, A, simple factual questions. Simple factual questions, 2 marks. Then complex factual, 1 marks. And PRQ अर्थात पर्सनल रेस्पॉन्स टाइप क्वेश्चंस, 10 marks or 2 marks. Now solve the questions. Write it down in your notebooks. वहीमध्ये लिहून घ्या. Question number 1. Read the poem carefully and do the activities. Do the activities. पहिला प्रश्न आहे, पुढील कविता वाचा आणि त्यानंतर दिलेल्या असाइनमेंट ऍक्टिव्हिटीज पूर्ण करा. A 1. Complete the following sentence. Complete the following sentence. तर पुढील ओळी आपल्याला पूर्ण करायच्या. आता यामध्ये नंबर 1, the little scrub grow in the dash. Number 2, must I live in dash. Third, if you can't be a tree, dash. And 4, if you can't be a sun. तर मित्रांनो, ही जी 4 प्रश्न आहेत ही सिंपल फॅक्च्युअल्स आहेत. यामध्ये तुम्हाला पहिला जो प्रश्न आहे, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस, पुढील ओळी पूर्ण करा. यासाठी आपण शिकलेल्या या कवितेनुसार पाहिलं तर पहिल्या ओळीमध्येच किंवा पहिल्या या ओळ पूर्ण करण्यामध्ये द लिटल स्क्रब ग्रोइंग म्हणजे छोटस जे रोपटं आहे, स्क्रब आहे, झुडूप आहे, कुठे वाढतं? ग्रो इन द, पहिल्याच ओळीमध्ये उत्तर आहे ग्रो इन द व्हॅली. त्यानंतर मस्की लिव्ज इन द लेक, मासे पाण्यात राहतात. त्यानंतर इफ यू कांट बी अ ट्री, जर तुम्ही झाड बनवू शकत नसाल तर काय करा? बी अ बुश किंवा झुडूप तरी बना. आणि इफ यू कांट बी अ सन, जर तुम्ही सूर्य बनवू शकत नसाल तर काय बना?
शेवटच्या ओळीमध्ये बी अ स्टार, बी अ स्टार, एक तारा तरी बना, असे हे 4 प्रश्न झाले. म्हणजे हा झाला सिंपल फॅक्च्युअल. हे सर्व अगोदर व्यवस्थित लिहून घ्या. त्यानंतर आपल्याला दुसरा प्रश्न पाहायचा आहे, म्हणजे पहिल्या प्रश्नातील सब क्वेश्चन्स सेकंड. आता दुसरा प्रश्न आपल्याला येतो तो बी. तर यामध्ये रायमिंग वर्ड्स किंवा जनरल प्रश्न असतात. फाइंड आउट रायमिंग पेयर्स फ्रॉम द पोएम. तर मित्रांनो, आता रायमिंग वर्ड म्हणजे काय की रायमिंग म्हणजे त्या कवितेचा यमक जुळवणारा शब्द. कवितेच्या ओळीच्या शेवटी असतात आणि त्याला एक योग्य अशी स्कीम सुद्धा असते. मग पहिल्यांदा कवितेत पाहता येईल हिल आहे, आन्सर मध्ये हिल, त्याला दुसरा शब्द रील. त्याला उत्तर आपण या प्रश्नाचं हिल रील. पुढे सांगा ग्रास, ग्रासला काय बास. त्यानंतर क्रू, CREW क्रू, त्याला डू. त्यानंतर ट्रेल, त्याला ट्रेल. तर अशा पद्धतीने हे रायमिंग वर्ड्स शोधायची ती ओळखायची सुद्धा. हा झाला दुसरा प्रश्न. आणि यामध्ये सी, तिसरा प्रश्न PR2. डू यू लाईक दिस पोएम? डू यू लाईक दिस पोएम? आणि त्यामध्ये व्हाय, वाटल्यास पुढेच व्हाय. उत्तर ही व्हर्बल टाइप क्वेश्चन असल्यामुळे यस, फुल स्टॉप. आय लाईक द पोएम व्हेरी मच. म्हणजे ही कविता मला पूर्णपणे आवडली. का आवडली? बिकॉज इट इन्स्पायर्ड us how to get success. And don't be back from our aim. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पूर्ण 5 मार्काची कवितेवरील एक स्टांजाचे प्रश्न येतात. समजले? तर यानंतर जे गृहपाठ दिला जाईल, होमवर्क, तो तुम्हाला PDF च्या माध्यमातून पुढे दिला जाईल. तर लिहून घ्या.